पुण्यातील मुठा नदीच्या काठची कसबा पेठ हे मूळचे कसबा पुणेगाव. ह्या पेठेत जुन्या घराण्यांचे मोठमोठाले वाडे आहेत. ह्या जुन्या वाड्यात राहणाऱ्या लोकांची मते आणि विचार जुनेच आहेत. अधिकारपदावर 30 वर्षे काम करून भिन्न भिन्न समाजात वावरून आधुनिक ज्ञानाने संपन्न झालेले, परंतु नेकटाय कॉलरच्या खाली तुळशीची माळ लपवून ठेवणारे आणि हॅटने विभूषित झालेल्या कपाळावर भस्माचा आणि गंधाचा पट्टा ओढणारे विद्वान पुरुष आणि डॉक्टरी करीत असलेल्या LCPS किंवा MBBS झालेल्या, सकाळी शस्त्रक्रिया करण्यात पुरुष डॉक्टरांना सहकार्य करणाऱ्या, आपले पाश्चात्य कपडे काम झाल्यावर काढून टाकून घरी आल्यावर सोवळे नेसून देवपूजा करणाऱ्या डॉक्टरनी ह्या कसब्यातच सापडतात. बऱ्याचशा जुन्या वाडवडिलांच्या मनोवृत्ती अशा आहेत की पुणे सोडून दुसरीकडे जायचे नाही. बाप-लेकांनी, भावा-भावांनी आणि चुलत्या पुतण्यांनी एकत्र जुन्या परंपरागत वाड्यात राहावयाचे आणि संसार करावयाचा. बाहेरगावी गेल्यास शक्य तितक्या लवकर घरी परत यायचे. बाहेरगावी अधिक मिळकत होण्यासारखी असली तरी ती अवेरून पुण्यातच दारिद्र्यात राहावयाचे. अशा कूपमंडूक वृत्तीच्या गृहस्थात बापूसाहेब घरबशे यांची गणना होती. बापूसाहेबांस 4 पुत्र होते. मोठा गदाधर, दुसरा विद्याधर, तिसरा धरणीधर आणि चौथा गंगाधर. गदाधर मॅट्रिक झालेला आणि गंगाधर इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला होता. मधले 2 ह्या दोघांच्या मध्ये बसणारे होते. पहिल्या 3 मुलांना पुण्यातच नोकऱ्या होत्या. खरे पाहिले तर तिघांनाही बाहेरगावी मोठ्या पगाराच्या जागा मिळण्याच्या बेतामध्ये होत्या. परंतु बापूसाहेबांनी त्यांना मोडता घातला आणि लहान पगारावरच पुण्याला ठेवून घेतले. गंगाधर इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यावर त्याला मोठ्या पगारावर बाहेरगावी बोलावणी आली, पण बापू त्याला जाऊ देईना. हे पहा बापू, सेंट्रल रेल्वेचा नर्मदेवरचा पूल नवीन बांधायचं काम चालू झालं आहे. मला 150 पगारावर बोलावणं आलं आहे. त्यांना काय उत्तर देऊ? गंगाधर म्हणाला. बापू संतापाने म्हणाले, तुला घरी राहायचा कंटाळा आलेला दिसतो. अरे कुठे ती नर्मदा आणि कुठे आपण? नर्मदेला वारंवार पूर येतात. असा पूर येऊनच पूल वाहून गेल्यामुळं नवीन पूल बांधायचं काम रेल्वेनं हातात घेतलं आहे ना. गंगाधरने होकार दिला. मग अशा धोक्याच्या ठिकाणी कशाला नोकरी धरतोस रे बाबा? 150 नाही पण 1,500ची नोकरी चालून आली तरी जाऊ नकोस. इथल्या महानगरपालिकेत 500 रुपयांवर तुला मी चिकटवून देतो. गंगाधर म्हणाला, बापू, मला उंबरातल्या किड्यासारखा पुण्यातल्या पुण्यात जन्म काढायचा कंटाळा आला आहे. बाहेरची मोकळी हवा, वेगळ्या लोकांशी संपर्क आणि विविध प्रकारचा अनुभव मिळवायला घर सोडूनच गेलं पाहिजे. वा रे शान्या, आम्ही 8 पिढ्यात पुण्याच्या बाहेर पडलो नाही म्हणून आम्ही उंबरातले किडे नाही का? तुम्हाला मी उंबरातले किडे म्हणत नाही. तुम्ही पुणं सोडलं नाही तरी पुण्यातल्या पुण्यात खूप हिंडता, फिरता आणि बोलता. त्यामुळे आम्हालाही तुमच्याकडून बाहेरच्या जगाची पुष्कळ माहिती झाली आहे. पण आपण एवढ्याशा वाड्यात 4-4 कुटुंबे राहून गर्दी करतो. एका घरात राहिल्यामुळे भांड्यावर भांडं आपटायचं तसं भावभावात, जावाजावात, मुलामुलांसारखे कलह उत्पन्न होतात. त्यापेक्षा भावाभावांनी लांब राहून वर्षातून एखादा महिना एकत्र काढला तर परस्परांचं प्रेम राहायचं नाही का? गदाधराने मध्येच तोंड घातले. तो म्हणाला, अरे एकत्र राहिल्यानं भांडणं होत असली तरी एकमेकांची एकमेकांना मदत काय कमी होते का? मी विषमज्वरानं आजारी पडलो होतो तेव्हा तुम्हा 3 भावांची मदत काय थोडकी झाली? आज जर तू नर्मदेच्या पुलावर गेलास आणि तिथे आजारी पडलास तर कोणाला हाक मारशील? एकमेकांशी काडीचा संबंध नसणारे लोक एकत्र राहायचे, एका भटारखान्यात जेवायचं, अशा सहकारी योजना सरकारने काढल्या आहेत. मग एकाच कुटुंबातले 4 भाऊ एकत्र राहिले म्हणून काय बिघडणार आहे का? अशा तऱ्हेचे वादविवाद घरबशांच्या कुटुंबात वारंवार होऊ लागले. गंगाधरचा बाहेर जाण्याचा हट्ट बघून मुंबई उपनगरातल्या मुलुंड विभागातल्या एका कारखान्यात नोकरी धरण्याची परवानगी बापूंनी गंगाधरला दिली. संध्याकाळची वेळ होती. गदाधरची बायको रेवती आणि विद्याधरची बायको शारदा यांचे कडाकडीचे भांडण चालू होते. शारदा म्हणाली, बाई, दुधाच्या 4 वाट्या केल्या आहेत.
त्यात एका वाटीत अर्धी साय आहे आणि 3 वाट्यात नुसती पुळकावणे आहे. यांची वाटणी कशी करायची? रेवती म्हणाली, साईची वाटणी बळीरामला द्यायसाठी मी तयार केली आहे. बाकीच्या 3 वाट्या तुझ्या 3 मुलांकरता आहेत. शारदा रागाने म्हणाली, हा कुठला न्याय? आपल्या मुलाला तेवढी साय आणि जावेच्या मुलांना नुसतं पांढरं पाणी. शारदा, 3 साध्या दुधाच्या वाट्या म्हणजे 1 साईच्या दुधाची वाटी असं प्रमाण मी बसवलं आहे. मला एकच मुलगा आहे, तेव्हा त्याला साय मिळणं हे योग्यच आहे. रेवत म्हणाली, बाई बाई बाई, तुमच्या हिशेबीपणाची कमाल झाली. एकत्र राहायचं आणि असा पंक्ती प्रपंच करायचा हे मामंजींना मुळीच पटायचं नाही. मला 3 मुलं असली म्हणून माझ्या मुलांना पुळकावणे दूध द्यायचं, तर जेवायला वाढताना बळीरामला 3 पोळ्या आणि माझ्या मुलांना 1-1 पोळी असा फरक उद्या करायला लागाल. मला तुमच्या तिप्पट मुलं असली तरी मोठ्या भाऊजींपेक्षा आमचे हे दुप्पट पैसे घरात आणत आहेत. हेही लक्षात असू द्यात हो. शारदा. हे ऐकताच रेवतीचे डोके भडकले आणि ती शारदेला, शेफारली आहेस, नवऱ्याच्या पगाराचा तुला गर्व झाला आहे, इतक्या प्रकारे बोलू लागली. गंगाधरची बायको उमा जवळच उभी होती. ती म्हणाली, बरं झालं, आम्ही मुलुंडला जात आहोत. रोजच्या रोज असली भांडणं आणि अशा उखाया पाखाया काढण्यापेक्षा 4 पावलं दूर राहिलेलं 1000 पट चांगलं. आई हे सर्व ऐकतच होत्या. त्यांना 2 मोठ्या सुनांचे भांडण जरी आवडले नाही तरी धाकट्या सुनेचे उद्गार अधिकच कडू वाटले. उमा, भांडणं होतात म्हणून लांब निघून जायचं हा शुद्ध पळपुटेपणा झाला. गुण्यागोविंदानं एकत्र राहणं हे सगळ्यात चांगलं. भांडण करीत एकत्र राहणं हे त्याहून वाईट. पण एकत्र कुटुंब सोडून वाट फुटेल तिकडे निघून जाणं सगळ्यात वाईट. अगं, भांडण म्हणजे समुद्रावरल्या लाटा आहेत. त्या ओसरून गेल्या की समुद्र शांतपणे स्थिरावतो. अजूनसुद्धा मी म्हणते, इथल्या म्युनिसिपाल्टीत नोकरी धरली तर मुलुंडला सुद्धा जायला नको. आपल्या घरी सुरक्षितपणा असतो तसा बाहेर असू शकत नाही. परवा नाही का तो दीक्षितांचा भास्कर 800 रुपये पगारावर कलकत्त्यास गेला. संध्याकाळी सिनेमाला नवरा बायको गेली आणि परत येऊन पाहतात तर खिडकीतून चोरांनी पैसा अडका, वस्त्रपात्र सगळं काही लांबवलं. काय राहिलं 800 रुपये पगारातलं? उमा म्हणाली, जर ते दीक्षित पुण्यात राहिले असते तर चोरी झाली नसती का? पुण्यातही रोज एखादी तरी मोठी चोरी होतच असते की. वर्तमानपत्रातून बातम्या येतात. आई म्हणाल्या, पुण्यात दीक्षितांच्या घरी चोरी झाली नसती. नवरा बायको जरी सिनेमाला गेली असती तरी भास्करचे वडील, आई, काका वगैरे मंडळी घरात होतीच. रेवती म्हणाली, घर सोडून कुठं जाऊ नये. सदाशिव पेठेतल्या भडभ्याला आसामात कलेक्टरची जागा मिळाली होती. तो तिथं जायला नाखुश होता, पण बायकोनं हट्ट धरला जायचंच म्हणून. तिला कलेक्टरीन व्हायचं होतं ना. शेवटी विमानातून गेली आसामला. जिल्ह्याच्या गावी पोचल्यावर 4 तासांनी ब्रह्मपुत्रेला पूर आला. कलेक्टरचा बंगला पाण्यात बुडाला. भोवताली धरणीकंप व्हायला लागले. शेवटी ह्या अपघाती प्रदेशात कलेक्टर म्हणून राहण्यापेक्षा सदाशिव पेठेत राहून पुण्याच्याच कलेक्टर कचेरीत हेड क्लार्क म्हणून सुरक्षितपणानं राहिलेलं बरं, असा विचार करून त्याच दिवशी त्यांनी विमानातून परत यायची तिकीटं काढली. उमा म्हणाली, संकट यायचं नशिबात असलं तर त्याच्याकरिता बाहेर हिंडावं लागत नाही हो. बसल्या जागी ते चालून येतं. खरे मास्तरांच्या बायकोला ज्योतिषांनी सांगितलं होतं की तुम्हाला पाण्यापासून धोका आहे. तेव्हापासून ती विहिरीजवळ, नदीजवळ, तळ्याजवळ, समुद्राजवळ कधी गेली नाही बाई. पण व्हायचं ते झालंच. ती आपल्या मुलीच्या लग्नात बर्फ फोडीत होती. फोडता फोडता एक मोठासा बर्फाचा खडा तिनं घशामध्ये घातला. खडा घशात अडकला. श्वास कोंडला आणि 3 मिनिटात बाईचा प्राण गेला. किती जपलं तरी संकट तुम्हाला सोडत नाही. दुसरा दिवस उजाडण्याच्या आधी घड्याळाचा गजर झाला. गंगाधर आणि उमा यांना सकाळी 7:40च्या मेलने मुलुंडला जाण्यास निघायचे होते. निरुपाय म्हणून बापूंच्या मनात त्याने जावे असे नव्हतेच, पण जाण्याचे त्याने ठरवलेच होते. म्हणून बापूंचा निरुपाय होऊन ते लवकर उठले. तो दिवस बुधवार, तारीख 12 जुलै 1961 हा होता. गंगाधर आणि उमा रिक्षात बसेपर्यंत त्यांना उपदेशामृताचे घोट पाजण्याचे काम जोराने चालू होते. गाडी चालू व्हायच्या आत डब्यात शिरा, गाडी थांबल्याशिवाय उतरू नका, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी चांगला परिचय करून घ्या
आणि सिनेमा बघायला जाल तेव्हा बाहेरचं दार खेरीज करून सगळी खिडक्या दारं आतून बंद करून घ्या. बाहेर जाताना घरावर लक्ष ठेवण्याची शेजाऱ्यांना विनंती करा. कुठल्याही प्रकारची अडचण झाली तर आमच्याकडे पत्र टाका, नाहीतर तार करा. 2 दिवसांची सुट्टी मिळाली की पुण्याला या. सगळ्यात मुख्य म्हणजे पुण्याला नोकरी मिळत असल्यास बाहेरगावी नोकरी धरू नका. गंगाधरला पोचविण्याकरिता धरणीधर स्टेशनवर गेला होता. जागा चांगली मिळाली आणि मेल वेळेवर सुटली असे त्याने बापूंना सांगितले. 10:15 वाजता मेल कल्याणला पोचली. गंगाधर आणि उमा मेलमधून उतरून मुलुंडला जाणाऱ्या लोकलमध्ये जाऊन बसली. गंगाधर उमाला थट्टेने म्हणाला, मुसळधार पावसात आपण बोरघाट उतरून सुखरूपपणे कल्याणपर्यंत आलो. काही अपघात वाटेत झाला नाही असे बापूंना पत्राने कळविले पाहिजे. उमा म्हणाली, मुलुंडला पोचताच सुखरूपपणे पोचल्याची तार करा असं मामांजींनी बजावून सांगितलं आहे. आपल्याला आपला सुखरूपपणा बराच महाग पडणार आहे. अपघाताच्या तारेचा खर्च एकदाच करावा लागतो, पण सुखरूपपणाच्या तारांचा खर्च एकसारखा करीत राहावा लागतो. गंगाधर. ज्या क्षणी गंगाधर आणि उमा लोकलमध्ये जाऊन बसली त्या क्षणी पानशेतचे धरण फुटून त्यातल्या पाण्याचा पहिला लोंढा पुण्याच्या दिशेने मुठीच्या पात्रातून धावू लागला. खडक वाचल्याच्या भिंतीवरून उडी घेऊन तो गावेच्या गावे विस्कटून टाकून पुण्याच्या लकडी पुलाला गचांडी मारून प्रथम डेक्कन जिमखाना, नारायण व शनिवार पेठात घुसला. 11:30 वाजता बापूंना गदाधर म्हणाला, गंगाधर आता मुलुंडला पोचला असेल. संध्याकाळपर्यंत त्याची पोचल्याची तार येईल. मी शाळेत जातो. गदाधर एका प्राथमिक शाळेत शिक्षक होता. तो शाळेत जायला घराबाहेर पाऊल टाकणार तोच त्याचा मोठा मुलगा बळीराम आणि विद्याधरची 3 मुले धावत धावत घराकडे आली. हुय्यो, आज आम्हाला सुट्टी मिळाली. नदीचं पाणी वाढत आहे. बघायला आम्हाला मास्तरांनी सुट्टी दिली असे आनंदाने ती मुले म्हणत होती. त्यावेळी घरबशांच्या वाड्यासमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी झाले होते. गदाधरने बळीरामला विचारले, ओंकारेश्वराला स्नान झालं का रे? झालं असेल. आपल्या घरासमोर पाऊलभर पाणी झालं म्हणजे ओंकारेश्वराला स्नान होतं आणि आता तर कमरे इतके पाणी झाले आहे. शाळा बंद झाल्या असल्या तर आपण कशाला बाहेर जावे असा विचार करून गदाधर दरवाजातच वाढत्या पाण्याकडे पाहत उभा राहिला. 2-3 पोलीस शिपाई हातात लांब काटे घेऊन आले आणि म्हणाले, मास्तर घर खाली करा, घराला धोका आहे. ताबडतोब घर सोडून बाहेर या. बापू हे शब्द ऐकत होते. ते म्हणाले, आजपर्यंत आमच्या घराच्या जोत्यावर पाणी आलेलं नाही, पण आम्ही कशाही प्रसंगी हे पिढीजात घर सोडून जाणार नाही. शिपायांमधला एक म्हणाला, आजोबा, आजपर्यंत कधी आला नव्हता असा महापूर झपाट्याने चालून येतो आहे. तुम्ही घरातल्या सगळ्यांना बाहेर काढा आणि उंचवट्याच्या पेठात जाऊन बसा. चला निघा ताबडतोब. बापू म्हणाले, बायकांची जेवणं चालू आहेत, ती तरी होऊ द्याल की नाही? पोलीस शिपायांनी उत्तर देण्याऐवजी पाण्यानेच घराच्या जोत्यावर चढून बापूंना उत्तर दिले. बापू म्हणाले, असे 56 पूर पाहिले आहेत आमच्या घरानं. आमचा हा घरबशांचा किल्ला आहे, किल्ला. कोणापुढे तो नमला नाही. पाणी आणखी चढून तळमजल्याच्या जमिनीच्या वर पोचले. बायका मंडळींच्या ताटांना पाण्याने वर उचलले आणि ताटे आतल्या अन्नासह तरंगू लागली. गदाधरने 4ही मुलांना घरात आणले आणि सर्व मंडळी तळमजल्यावरील सामान पहिल्या माडीवर नेण्यात गुंतलीत. तळमजला पाण्यात बुडून पहिल्या माडीवर पाणी शिरले तेव्हा कौलाराखालच्या माळवदावरती सगळेजण जाऊन बसलीत. प्रत्येक वेळी बापूंना हलवून वर न्यावयाचे म्हणजे त्यांच्याशी तंटा करावा लागेल. 2 मुलगे त्यांना धरून ओढूनच वरती नेत होती. जवळपासची घरे धडाधड कोसळत होती आणि घरबशांचा वाडा किती वेळ तग धरील ते सांगता येत नव्हते. कसाबसा जीव मुठीत धरून सर्वजण माळवदावर एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसली होती. बापूंनी शिवकवच मंत्राचा जप चालविला होता तर त्यांच्या सुना रामरक्षा म्हणत होत्या. दुपारी 4 वाजता पाण्याचा आणखी एक लोंढा युद्धातल्या रणगाड्याप्रमाणे सरपटतच आला. खडक वाचल्याचे धरण फुटल्यामुळे हा दुसरा लोंढा आलेला होता. पहिल्या लोंढ्याने डळमळीत केलेली बांधकामे चिखलाला मिळविण्याचे काम हा लोंढा आस्थेने करीत होता. घरबशांच्या वाड्याला त्याने जोराचा तडाखा दिला. गोठ्यात बांधलेली म्हैस आणि तिचे पारडू यांच्या अंगावर वरचा कडबा आणि कवले पडून ती मोठ्याने रेकत होती. माडीवर बापू, गदाधर, विद्याधर
आणि धरणीधर जीव सांभाळून एकमेकांना चिकटून बसले होते. त्यांच्या शेजारची भिंत हलू लागताच ते सगळे उठले आणि माडीला लागून असलेल्या बायकांच्या खोलीत शिरले. घरची बायका मुले तेथे अशीच एकमेकांना धीर देत बसली होती. पलीकडला वाडा त्यांच्या डोळ्यादेखत जमीनदोस्त झाला असल्याने सर्वांच्या छात्या धडधडत होत्या. पोलीस लोक बोलायला आले तेव्हाच आपण घराबाहेर पडायला पाहिजे होतं, धरणीधर म्हणाला. बापू म्हणाले, अरे तेव्हा बायकांची जेवणं चालली होती ना. मी म्हटलं जेवणं संपताच घर सोडावं, पण ह्यांची जेवणं संपली तेव्हा तळमजला पाण्यात बुडालेला. कसं जायचं घराबाहेर? आई म्हणाल्या, जिथे तिथे आपल्या चुकीचं खापर बायकाच्या डोक्यावर थापायची पुरुषांची सवयच आहे. त्या असे म्हणायला आणि छपरावरचे एक कौल त्यांच्या डोक्यावर पडण्याला एकच गाठ पडली. तथापि त्या काकतालीय प्रसंगाने हसू येण्यासारखी कोणाचीच मनस्थिती नव्हती. एक कौल ढासळल्यावर त्याच्या पाठोपाठ छपराचा बराचसा भाग आई, रेवती आणि शारदा यांच्या डोक्यावर पडला आणि त्यांना खोका पडल्या. ह्या मंडळींच्या पायाखालची भुई हादरू लागली तेव्हा सगळीच जणे भयभीत होऊन ओरडली. पाण्याने भिजलेली माडीची तक्त पोशी एकदम खाली आली. 4 पुरुष, 3 बायका आणि 4 मुले सर्वच जण पटापट खाली पडली आणि त्यांच्या अंगावर माती, विटा आणि कौले यांचा ढिगारा पडला. 6 वाजता पूर झपाट्याने ओसरला. घरबश्यांचे शेजारी नवीन सिमेंट काँक्रीटच्या इमारतीत राहत होते. त्यांच्या घरात पाणी शिरले तरी घराला धोका नसल्याने ते प्रेक्षकांप्रमाणे घरबश्यांच्या घराची स्थिती पाहत होते. पूर ओसरल्यावर ते आपली मुले आणि काही गडी घेऊन घरबश्यांच्या घराचा झालेला ढिगारा उपसू लागले. आत माणसे रुतलेली असल्याने उपसण्याचे काम नाजूकपणे चालले होते. विद्याधराची लहान 2 मुले जिवंत निघाली नाहीत. बाकी सर्वजण जिवंत सापडली. सर्वजण बेशुद्ध अवस्थेत होती. रात्री त्यांना उचलून शेजाऱ्यांनी आपल्या घरात नेऊन ठेविले. बापू आणि आई त्या दोघांना फारशी इजा झाली नव्हती. इतर सर्वांना सकाळी इस्पितळात पाठविण्यात आले. गंगाधर आणि उमा दोघांनी पुणे अगोदरच सोडले असल्याने ती दोघे मुलुंडास अगदी आनंदामध्ये होती. त्यांना 3ऱ्या दिवसापर्यंत महापुराची बातमी लागलीच नव्हती. ती कळताच गंगाधर एकटा पुण्याला आला. घरची वाट मोठ्या कष्टाने पायी तुडवीत तो कसबा पेठेत आला. आपला वाडा नामशेष झालेला पाहून त्याच्या हृदयाचे पाणी झाले. तो कावराबावरा होऊन चहूकडे पाहू लागला. शेजाऱ्यांची 10 वर्षांची मुलगी त्याला पाहून धावत आली आणि त्याचा हात धरून म्हणाली, गंगाधर भाऊ, तुमचे बापू आणि आई आमच्या घरात आहेत. चल. प्रभे, आणि आमचं घर काय झालं ग? गदगदणाऱ्या आवाजात त्याने विचारले. पुरामध्ये वाहून गेलं. आधी चल आमच्या घरी, असे म्हणून तिने त्याला ओढून नेले. बापू अंथरुणावर पडले होते. त्यांचे अंग ठेचाळून निघाले होते. तसेच दुःखाने त्यांचे काळीजही ठेचाळले होते. गंगाधरला पाहून ते म्हणाले, गंग्या, उगीच मी तुला मूर्खपणानं बोललो. घरात राहणं सुरक्षितपणाचं आणि बाहेर पडणं धोक्याचं अशी माझी हाडीमाशी खेळलेली समजूत होती. उलट तू आणि तुझी बायको घर सोडून गेलात म्हणूनच सुरक्षित राहिलात. माझ्या बाकीच्या मुलांना मी घराला चिकटवून ठेवलं आणि सगळ्यांवर इस्पितळात पडायची पाळी आली. 2 लहान पोरं तर मरून गेली. बापाचे सांत्वन करीत गंगाधर काय म्हणाला असेल ते सांगण्याचे कारण नाही. आता 4 पंगू पुरुष आणि 3 पंगू बायका यांच्या पोषणाचा खर्च गंगाधर करीत आहे.